डिझाईन इथं वर डिझाईन बीम डिझाईन नो फ्लिंगिंग येस म्हणा. आता इथं तुम्हाला जे पाहिजे असेल हम्म. एक मिनिट थांबा मी मोजणार. टॉपला मिनिमम किती पाहिजे, बॉटमला मिनिमम हे किती पाहिजे, मिनिमम स्टिरोस मिनिमम किती पाहिजे, एकदम मिनिमम 12 सर करू काय 16 तुम्ही ठरवा तुम्हाला जे पाहिजे. बॉटमला मिनिमम केलं तर जास्त 16 मिनिमम किती पाहिजे, हा मिनिमम 10 किंवा 12 12 हा ठेवा. त्याच्या पुढे लागेल ते देते देणार ते हा मग ठीक आहे. कॅन्टिलिव्हरला ते पण बॉटम हे मिनिमम 10 राहू कॅन्टिलिव्हरचं दे. आहे टॉप मिनिमम कॅन्टिलिव्हरला 12 हे अंदाजे त्याच्यात एखाद्या एरर असेल हे नवीन केलंय मी, हम्म, पण येते स्टिरॉस मिनिमम स्पेसिंग 100 किंवा 150 ठेवायचा. हम्म, ते तुम्ही ठरवा. हम्म. हम्म? आणि एकदा केलं ना की सेव्ह डिफॉल्ट म्हणायचं, म्हणजे ते पुढच्या वेळेला पुन्हा ते राहू दे, बाकीचं राहू दे. हा सेव्ह डिफॉल्ट करू हा सेव्ह डिफॉल्ट म्हणजे पुढच्या वेळेला हे तसंच मिळतंय. हम्म? आता इकडे डिझाईन मध्ये जावा. एक मिनिट थांबा, ह्याच्यात सुद्धा आता काय केलंय, हे नंतर मी करतो, आता जरा इकडे तिकडे सरकलेलं आहे. आता हे सगळे बीम आहेत, फिक्स डेप्थ जर पाहिजे असतील 450चे, हम्म, तर इथं फिक्स डेप्थ म्हणायचं हम्म. आणि इथं 450 टाईप करायचं. सगळे बीम 450 डेप्थ येणार. हम्म. आता वर इथं जर टोटल कॉस्टला क्लिक करा, 2 नंबरला इथे आहे बघा. त्याच्या खाली टोटल कॉस्ट हा. आता जर तुम्ही डिझाईन केला ना, कॉस्ट वाईज तो प्रत्येक बीम डिझाईन करतो, 12-15ला जे इकॉनॉमिकल आहे ते देणार. आणि वर प्लॅन एनएसबी आहे ना, तो काय करतो, सुरुवातीला ज्याला ड्रॉ केलंय त्याला तर आपोआप त्याला डेप्थ एक त्याला दिलेली आहे स्पॅन बाय 12. त्या त्या डेप्थला तो डिझाईन करणार, स्पॅन बाय 12ला डेप्थला तो तसं डिझाईन करणार. आणि फिक्स डेप्थ झालं, पर्सेंटेज ऑफ स्टील म्हटलं की ते आता वापरू नका, ठराविक पर्सेंटेज ऑफ स्टीलला तो डिझाईन करणार. किंवा मॅक्सिमम डेप्थ, समजा एक डेप्थ मॅक्सिमम दिली 530, कमी 300-380 करणार, पण 530 पेक्षा एक्स्ट्रा होत असेल तर ते 530 ला करणार. ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे प्रिव्हियस फ्लोअर म्हणजे कशासाठी आहे, खालच्या फ्लोअरचं कम्पेअर, ते अजून स्टेप बाय स्टेप आहे, नवीन इम्प्रुव्हमेंट केलंय. आता तुम्ही फक्त जे डिफॉल्ट येते ना टोटल कॉस्ट ते वापरा, किंवा फिक्स डेप्थ तुम्ही वापरा. फिक्स स्टेप सर करू फिक्स डेप्थ करा आणि इथं डिझाईन मध्ये जायचं. 450 डेप्थचे सगळे होतील. डिझाईन ऑल बीम्स येस. आता हे सगळे बीम डिझाईन झाले बघा. इथं क्लिक करा तुम्ही, तो बीम आहे त्याला काय स्टील आहे, त्याची बेंडिंग मुवमेंट इकडे आहे. हम्म? ही 22 ही बेंडिंग मुवमेंट हे इथं नाही, इकडे आहे बघा, हे 22, हा सॉरी 22. आणि जरा इकडे केलं ना, सॉरी ते जरा शेअर फोर्स आहे ते इथं क्लिक करा, ह्याला एकदम चुकून झालं, थोडं थोडं मिळतंय ते. ते मी नंतर एडिट करतो, ते वाचता येईल, किंवा नवीन ह्याच्यात जरा मी बदल केलाय अजून. B1 B2 34 आहे B3 28 107 ते मिळणार तुम्हाला. आता जर चेंज करायचं असेल, तुम्हाला टाईप करायचं असेल 12च्या ऐवजी काय तुम्हाला बदलायचं असेल ना, तिथं क्लिक करायचं, ते बदलायचं. टोटल एएसटी देते का ते लेअर वाईजच देते एएसटी हे देते काय, हे बॉटम स्ट्रेट देते, एक बॉटम कर्टेल, तेच मी एक्स्ट्रा टॉपला देतो. हा ते बरोबर ते आहे. extra आपण track आणि केलं. इथं टॉपला हे देतो, टॉपला आणि 2 लेअर मध्ये असेल तर इथं देतो, इथं काही नाहीये. पण 212 प्लस अधिक 210 द्यायचे असतील तर इथं एक्स्ट्रा ऍड करायचे. स्टिरप्स आहे ते आहे, चेक करते. इथं तुम्ही एडिट करायचं तुम्हाला जर पाहिजे असेल, किंवा डेप्थ याची एखाद्या बीमची बदलायची असेल. आता समजा हा बीम आहे, याची डेप्थ मला इथं 300 पाहिजे, 300 करा ते, आपोआप बदलते. तुझं स्टील हो आहे सगळं बदलते आपण, ठीक आहे. 300 चं 150 करा तिथं. असं कॅन्टिलिव्हर म्हणून डिझाईन झालंय हो 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 हो, सगळं ओके होणार. मुवमेंट ते आहे ना 123 मायनस आहे. हा मायनस म्हणजे हा म्हणजे ती टॉप मायनस ही टॉपची मुवमेंट आहे, ती बॉटमची मुवमेंट आहे. MUB ही सर बॉटम आणि बॉटमला MUT ही टॉप बॉटमला पण एक ठराविक पर्सेंटेज डब्ल्यूला दिलेला आहे मी. मी अंदाजे बाबा टॉपच्या
25% बॉटमला आहे किंवा 20% असं ते अंदाजे आता ते लॉजिक काय वापरले मी बघतो मी. फक्त तुम्हाला काय करायला लागते तुम्हाला सांगतो. हे आणि हे मागचं स्टील ते तेवढं ते काय तुम्हाला आहे? कॅन्टिलीवर तर तेवढं तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतं. ते पण नेक्स्ट स्टेप मध्ये आपोआप होऊन जाणार ते. तेवढं तुम्हाला करायला लागणार. आता इथं चुकून जर 5-16च आहे ना, तुम्ही 5-10 करा. इथं 5-16 लिहिलंय ना, इथं 10 करा तिथं आणि दुसरीकडे क्लिक करा. हे बघा इथं लाल आलं बघा. लेस आहे. लेस. त्याचा ते रिझल्ट इथं येते. हो, हो. ठीक आहे. तसं मी इथं समजा 4 जर केलं, करेक्ट. तरी पण ते 4ला बसते असं बस तिथं बघा की पॉईंट किती आहे? 804 आहे, 842 आहे. ते 4 म्हणजे थोड्यासाठी फरक आहे त्याच्या. लेसच म्हणते की हे काय हां, लेसच म्हणते. लेस डेंजर दाखवत नाही. डेंजर नाही दाखवत. तेवढंच त्याला मी ते कॅटेगरी केले. ठीक आहे. त्याचे सोडून आता इथं जायचं डिझाईन मध्ये जावा डिझाईन मध्ये आणि इथं राईट शेड्यूल एक ऍड शेड्यूल इथं परत एकदा चेक करते तुमचं काय झालंय कुठं कुठे एक्सेस झालंय ते दाखवते अंदाजे थोडंफार एक्सेसला काय थोडंफार आहे ते विचार करा लेस असेल की काय वॉर्निंग असेल शिअरला चेक बसत नाही तर ते सगळं खाली येते तिथं ते बी कंटिन्यू करा कंटिन्यू आणि हे स्लॅबचं पण इथं आहे स्लॅबचं आता ह्याच्यात एडिट होणार नाही नवीन ह्याच्यात मी करतो एडिट तुम्हाला एडिट करता येईल डायमीटर मेन 12 ते चुकून काय तर झालंय तिथं आपण काय करू हे चुकून म्हणजे ते कुठतरी मग चुकलं ते क्लोज करा किंवा कॅन्सल करा याला क्लोज करा किंवा कॅन्सल बिम शेड्यूल करा स्लॅब तुम्हाला जर कॅन्सल करा क्लोज करा हे पण आता स्लॅब मध्ये थांबा एडिट स्लॅब मध्ये जावा हा एडिट करा स्लॅब हा ते हे जर मागील बाजूला जर गेलं ना एक तर इकडे सरकवायचं हे नसेल हा चालते तेवढं हा स्लॅब एडिट करा कुठला तर स्लॅब एडिट मोडला जाईल क्लिक करा इथे येते बघा डायमीटर मेन हे ते आहे तर मला काय करायचंय क्लोज करायचं किंवा क्लोज करायचं हे डिझाईन मध्ये जावं इथं डिझाईन इथं डिझाईन स्लॅब डिझाईन कॉन्स्टंट इथं चुकून स्लॅबचं 12 मॅक्सिमम 12 आहे मिनिमम किती आहे बघा बरं मिनिमम 8 आहे तरी पण ते चुकून झाले मला माहित नाही कशामुळे झालंय ते बघतो काहीतरी आता हे केलं असेल ते असं होत नाही ठीक आहे तरी सुद्धा आता हे बरोबर आहे हा ह्याला सेव्ह करा सेव्ह डिफॉल्ट एकदा करून घ्या तुम्हाला 8 जर मिनिमम पाहिजे नाही सॉरी मिनिमम स्लॅब मॅक्सिमम आहे स्लॅब मॅक्सिमम डिस्ट्रीब्युशन आहे मिनिमम थिकनेस आणि 150 सर ते बहुतेक स्पॅन मोठा आहे का चेक करू नाही एक मिनिट नाही स्लॅब मॅक्सिमम स्लॅब मिनिमम मेन डायमीटर 8 पाहिजे तर 8 ठेवा नाही तर 10 पाहिजे असतील तर इथं 10 करा हा हा आता हे क्लोज केल्यानंतर क्लोज करा एकदा हे आता ओके आहे क्लोज करा आता ते एकदा ह्याला स्लॅबच्या मेनूला करा ते दुसरं खाली जाते ते हा आणि एकदा करा आणि एकदा सॉरी ते असू दे हा इथं ॲटो नंबरला क्लिक करा ॲटो नंबर ॲटो हे खाली टिक मार्क आहे तिथं बघा टिक मार्क ते टिक मार्क नाही नंबरला पुढं त्याच्या पुढे क्लिक करा आता परत एकदा ते विचारलंय सॉरी हे आता ह्याच्यात ॲटो स्लॅब डिझाईन करा रिडिझाईन ऑल स्लॅब येस ते ओव्हर झालं ठीक आहे मी ते बघतो ओके करा त्यानंतर बाहेर काहीतरी error आहे. पडू दे बाहेर आपण परत एकदा ओके करा परत सॉफ्टवेअर चालू करा ते सेव्ह असते ना सगळं असतंय एक लॉस तुमचा काही होणार नाही बघा डाटा मी पण एक सर 2 वेळा गेल्यावरती टाइम एरर आला बघूया का आता ते करा ह्याला डबल क्लिक करायचं जुना प्रोजेक्ट इथं खाली हा डबल क्लिक करा आता परत हे प्लेन किंवा कुठली ओपन करायची आहे ही ग्राउंड फ्लोअरची करायची त्याला क्लिक करा त्याला करू इथं प्लेनची करायची असेल तर पी ला क्लिक करायचं आता जाऊ दे ते स्लॅबचं राहू दे तसंच डिझाईन मध्ये परत जावा बीम डिझाईन ऑलरेडी सगळं तुमचं बीम डिझाईन आहे स्लॅबचं तेवढं 12 येऊ दे मी नंतर ते बघतो मी डिझाईन मध्ये जावा आणि राईट ॲटो कॅड परत कंटिन्यू ॲटो कॅड ते 12 राहू दे नंतर किंवा इथं तुम्ही याच्यात नाही होणार ते बदलून बरं राहू दे नंतर बघू आपण ते नवीनच्या ह्याच्यात केलंय क्रिएट हा
बीम शेड्यूल आता इथे हे होतंय लिहितंय तोपर्यंत थांबा बरं होऊ दे कम्प्लीट होऊ दे ते कम्प्लीट झालंय स्क्रिप्ट फाईल आता ZW पॅनला क्लिक करा न्यू फाईल घ्या फाईल न्यू ओके ओपन ओपन SCR आणि स्मार्ट RCC आणि तिथं बीम शेड्यूलला डबल क्लिक करा वर आहे बघा डबल क्लिक केलं तरी चालतं मेट्रिक पाहिजे तर मेट्रिक मध्ये पण एक ऑप्शन आहे मेट्रिक मध्ये मिळतं. गरम होते का जरा कमी करू का? नाही काय कमी केला तरी चालते म्हणजे वाढवलं तरी चालतं नाही ना ओके कॅन्टिलिव्हर असेल तर कॅन्टिलिव्हरला तसं हे येणार होय, आलं येतो तुम्ही काय नाही चालतं. काय नाही झालं. थोडं मायनर एडिटिंग करायला लागते ते तिकडं डबल बिम झालाय काय तर चुकल्यावर हे चुकले आपलं म्हणजे ठीक आहे ते तेवढं चूक झाली तर तेवढं चूक होणार ते तेवढं केअरफुल करायला पाहिजे हे त्याचं बहुतेक वॉल लोड आपला फुल पडल्यामुळं 32 ला स्टील जास्त दाखवायलंय. 32 आले नाही 6-16 आलंय. हा ते येणार किती आहे तुम्ही वॉल लोड टाकलाय आपण 9 इंची फुल. त्यामुळे बहुतेक जास्त आला. ते शेड्यूल मध्ये बघा किती आता हे मिनिमाइज करा तो 32 तो जो बीम आहे त्याला क्लिक करा इथे हे क्लोज करा सॉरी हे क्लोज करा इथं इथं हा आधी इथं कुठं ह्याला क्लिक करा इकडं हा आता त्याला बीमला क्लिक करा आपोआप तो 32 नंबरचा बीम दाखवतोय बघ त्याला 110 मुवमेंट आल्या. आणि इथं तुम्हाला एक मिनिट हे जरा क्लोज करतो मी थांबा थांबा मी माऊस वापरतो बीम मध्ये जाऊन इथं जर एडिट केला याला इथं हे बघा ह्या विमाला ते ह्याच्यात दाखवत नाही मी ते नंतरच्या ह्याच्यात ते जरा मी बदल केला त्या बीम वरती कुठला कुठला पॉइंट लोड आहे त्याची लिस्ट मिळते बहुतेक हे युडीएलचं लिस्ट मिळेल मला वाटतं बरं ठीक आहे मी हे नंतर बघतो तुम्हाला हा पण बेंडिंग मोमेंट हे तुम्हाला इथं मिळते एवढं किंवा तुम्हाला जर हे जर डिझाईन मध्ये जायचं बीम डिझाईन इथं राईट कॅल्क्युलेशन्स इथं राईट बीम डिझाईन कॅल्क्युलेशन्स राईट कॅल्क्युलेशन्स ओपन वर्ड निकाल नोटपॅड निकालायचे हा या आपण हे रेकॉर्डिंग बंद करतो